भारताने तब्बल 17 वर्षांनी पुन्हा जिंकला T20 विश्वचषक। थरारक फायनलमध्ये रोहित सेनेची दक्षिण आफ्रिकेवरती 7 धावांनी मात। बुमराह, अर्शदीप आणि हार्दिकचा प्रभावी मारा, कोहली सामनावीर। विराट कोहली आणि रोहित शर्माचा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम। T20 विश्वचषक विजयाच्या व्यासपीठावरती आजी माजी कर्णधाराची मोठी घोषणा। दोनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही। पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरून राज ठाकरेंचे टीकास्त्र। अमेरिकेमध्ये बृहन महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनामध्ये राज ठाकरे यांची मुलाखत। फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो। देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवरती नाव न घेता टीका। मोदी सरकार 3.0 च्या स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पहिल्यांदाच मन की बात कार्यक्रमाचा आजचा 111वा भाग। बीडच्या परळीमध्ये गोळीबार, धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू, तर शरद पवार समर्थकही जखमी। लातूरमध्ये वसतिगृहामध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा आरोप। लातूर नंतर सोलापुरातही पोस्टमॉर्टम। मुंबईतल्या लोअर परळमध्ये भिंत कोसळून एका चिमुकलीचा मृत्यू, तर दुर्घटनेमध्ये 1 जण जखमी। मुंबईमध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा। पुढचे 2 दिवस पावसाचा जोर वाढणार असून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये फक्त 71,000 प्रवेश, 3,25,000 जागा रिक्त असल्यानं पहिलीच फेरी वादामध्ये सापडण्याची शक्यता। कारगिल युद्ध विजयाचे रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मॅरेथॉनचं आयोजन। 44 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये देशभरातील नागरिकांचा सहभाग। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण जलद मार्गावरती मेगा ब्लॉक, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम। संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार। संगमवाडी इथे दोन्ही पालखींची भेट होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।